खूप जास्त डोकेदुखी, छाती जळजळ, अस्वस्थ वाटणं असं नेहमी होत असेल तर या लक्षणांना आपण पित्त झालंय असं म्हणतो. पण पित्त नेमकं का होतं, त्यावर उपाय काय, चला आजच्या व्हिडिओमधून जाणून घेऊयात. सर्वात आधी जाणून घेऊयात की पित्त कशामुळे वाढतं. तर नंबर 1, वारंवार तिखट, मसालेदार, आंबट, खारट पदार्थ, मांसाहार, लोणची, पापड, आंबवलेले पदार्थ म्हणजे आंबट दही, ताक, इडली, डोसा, ब्रेड हे जे सगळे पदार्थ आहेत ना, हे तुम्ही जास्त प्रमाणात खात असाल तर त्यामुळे पित्त वाढतं. नंबर 2, नेहमीच चहा, कॉफी, कोल्ड्रिंक्स पिण्यामुळे, यासोबत उपवास करणं, जेवणाची वेळ न पाळणं, बराच वेळ उपाशी राहणं या सर्व वाईट सवयींमुळे सुद्धा पित्त वाढतं. नंबर 3, मानसिक तणाव असेल, स्ट्रेस असेल, वारंवार राग येत असेल, डोकेदुखी होत असेल, अंग दुखत असेल, त्यामुळे तुम्ही जास्त गोळ्या घेत असाल तर त्यामुळे सुद्धा पित्त होऊ शकतं. नंबर 4, अति जागरण, खूप जास्त प्रमाणात जर तुम्ही जागत असाल तर त्यामुळे सुद्धा पित्त वाढतं. आता पित्तामुळे नेमका कोणता त्रास होतो, तर पित्तामुळे अनेक आरोग्याच्या समस्या होतात. यामध्ये ऍसिडिटी किंवा आम्लपित्त होणं, पित्तामुळे आंबट ढेकर येणं, मळमळणं, उलट्या होणं, छातीत आणि पोटात खूप जास्त जळजळ होणं, अल्सर होणं, पित्तामुळे डोकं दुखणं, मायग्रेन सारखा त्रास होणं, डोळ्यांची आग होणं, त्वचेवर पित्ताच्या गांधी उठणं म्हणजे पुळ्या येणं, हे सगळे प्रॉब्लेम्स पित्त झाल्यावर दिसून येतात. मग आता महत्त्वाचा प्रश्न आणि मुद्द्याचा प्रश्न म्हणजे पित्त कमी करण्यासाठी नेमकं काय करायचं. तर नंबर 1, लाईफस्टाईलमध्ये बदल करा. हो, चुकीचा आहार घेणं, अयोग्य जीवनशैली यामुळे पित्ताचा त्रास खूप जास्त वाढतो. यासाठी हेल्दी लाईफस्टाईल म्हणजे योग्य आहार घ्या, हेल्दी डाएट घ्या, व्यायाम करा, पुरेशी झोप घ्या, तणावापासून आणि व्यसनापासून दोन्हीपासून लांब राहा. यामुळे पित्त कमी व्हायला मदत होईल. नंबर 2 म्हणजे हिरव्या पालेभाज्या खा. हो, हिरव्या पालेभाज्या खायला कोणालाच आवडत नाही, पण हिरव्या पालेभाज्यांमुळे पित्त कमी व्हायला मदत होते. शिवाय फळं खा, जास्तीत जास्त प्रमाणात फायबर्स, विटॅमिन्स, खनिजयुक्त जे पदार्थ आहेत ते खा. आले, वेलदोडे, मिरी, मनुका, काळी, कारले, आवळा या सगळ्यांचा आहारात समावेश करा. आता पित्त वाढवणारे जे पदार्थ आहेत ना ते तुम्ही खाणं टाळायला पाहिजे. म्हणजे कोणते, तर चमचमीत मसालेदार पदार्थ, आंबट पदार्थ, आंबवलेले पदार्थ, मांसाहार, कच्चा टोमॅटो, ओलं खोबरं, कच्चे शेंगदाणे, हरभऱ्याची डाळ, चहा, कॉफी हे सगळं अति प्रमाणात खाणं तुम्ही थांबवा. शिवाय उपाशी पोटी फार वेळ राहू नका. सारखं चहा, कॉफी करू नका. पुरेसं पाणी प्या म्हणजे हायड्रेट राहा. 8 ते 10 ग्लास पाणी तरी प्या. रोज पोट साफ झाल्यामुळे पित्त कमी व्हायला मदत होते. यासाठी पोट साफ होईल याची काळजी घ्या. राग, चिंता या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवा आणि मेडिटेशन करा. रात्रीचं जास्त वेळ जागणं पूर्णपणे बंद करायचंय. अंगदुखीच्या जर गोळ्या घेत असाल तर त्या कमी प्रमाणात घ्यायच्या, डॉक्टरांच्या योग्य सल्ल्याने घ्यायच्या. त्यामुळे पित्त कमी व्हायला तुम्हाला नक्कीच मदत होईल. सो दॅट्स ऑल. या व्हिडिओमधून मी दिलेली ही माहिती तुम्हाला युजफुल वाटली का, आम्हाला खाली कमेंट्समध्ये नक्की कळवा. जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत सखीच्या फेसबुक किंवा इंस्टाग्राम पेजवर पाहत असाल तर लोकमत सखीचा फेसबुक आणि इंस्टाग्राम पेज लाईक करा, शेअर करा. जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत हेल्थवर पाहत असाल तर लोकमत हेल्थचं चॅनल सबस्क्राईब करा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे आमच्या व्हिडिओचे सर्वात पहिले नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत येतील.